अजब रमा राघवची जोडी। तुम्ही म्हणालात मी तुमचा पाठलाग करतोय म्हणून, पण मला तर वाटतंय तुम्हीच माझा पाठलाग करताय। हे आर यू क्रेझी? मी तुला फॉलो करायला तू कोण लागून गेलास? आहेस कोण तू? वेट 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 एक मिनिट आता पुन्हा मला तुझी मी ह्याचा मुलगा त्याचा नातू ही लांब लचक ट्रेन ऐकण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही। ओके सो प्लीज बोर करू नकोस। बरं नाही करणार, पण तुम्ही इथे कशा हा प्रश्न तर विचारू शकतो। वाव ऍक्टिंग करतोय, अवॉर्ड हवाय? हा हे बघ माझ्या समोर ऍक्टिंग करायची नाही, आधीच सांगते मी तुला। हे सगळं तुझ्यामुळे घडतंय, विसरलायस? मी इथे तुझ्यामुळे। माझ्या डॅडच्या मनात काहीतरी भलतं सलतं भरवलं नसतं ना तर आज मला हा जॉब करायला लागलं नसतं, कळतंय? अच्छा, म्हणजे मी इथे ज्या इंटरव्ह्यू साठी आलोय तुम्ही त्यासाठीच आलाय तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। ए मला त्याची गरज नाहीये, इनफॅक्ट तुला त्याची गरज आहे, कळलं? तुला। अच्छा, तुम्ही मला शुभेच्छा देताय का? धन्यवाद, मनापासून धन्यवाद। राघव पुरोहित? हा मीच। हाय, मी लक्ष्मण टाके। हाय राघव। ऍप्टिट्यूड टेस्ट साठी तुम्हाला आत बोलवलंय, नंतर तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे। ओके थँक्यू, आलोच। मॅडम तुम्ही मिस रमा गिरीश परांजपे ना? येस। हॅलो मॅडम, मी लक्ष्मण टाके। मॅडम हे तुमचं अपॉइंटमेंट लेटर। हॅलो, त्या कॅन्डिडेटची ऍप्टिट्यूड टेस्ट आणि इंटरव्ह्यू आणि मला डायरेक्ट अपॉइंटमेंट लेटर, असं का? कारण मॅडम तुम्ही गिरीश परांजपेंची मुलगी आहात, तुम्हाला इंटरव्ह्यूची गरज नाहीये, तुम्हाला अपॉइंट केला गेलाय। हे जर का डॅडला कळलं ना तर तो परत बोलेल की मी काहीच हार्डवर्क केलं नाही। नो, मी डॅडला आता तो चान्स देणारच नाही। थँक्स बट नो थँक्स। माझ्यासाठी पण इंटरव्ह्यू अरेंज करा, बिकॉज काय आहे ना, मी इंटरव्ह्यू देणार आणि फॅन्टॅस्टिक देणार। गिरीश परांजपेंची मुलगी आहे म्हणून मला हा जॉब नकोय, रमा परांजपे हा जॉब मिळवायला केपेबल आहे। ओके सो प्लीज माझ्यासाठी पण इंटरव्ह्यू अरेंज करा। पण मॅडम कम ऑन क्विक गो। ओके मॅडम, या। ऑल द बेस्ट। रे गा मा धा नी सा सा सा। श्रुती सूर चुकतोय, सॉरी बहिणी। सा काही हरकत नाही, मनापासून रियाज कर, सगळे सूर खरे नाही। हे असा गुरु हवा। गुरुने एकदा सच्चेपणाचा ध्यास घेतला की शिष्य उत्तमच निपजणार। काय बाबा, हे घ्या चहा। या। आणि हे काय तुझा? चहा? तिने सकाळपासून पाण्याचा थेंब सुद्धा घेतलेला नाही। का ग बाई, या डाएटच्या गोष्टी तुझ्या डोक्यात कधी येत नव्हत्या, आता काय झालं? अगं आजी, वहिनीच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट असते, राघव दादाचं कसं सगळं चांगलं होतंय ना हे। आणि पूजाने आज उपास ठेवलाय, आपल्या राघवचा इंटरव्ह्यू आहे ना तो नीट पार पडावा म्हणून। मग दादा हिला वहिनी आई उगाच नाही म्हणत, आणि तेच योग्य आहे। वहिनी हे आईचं रूप आहे, ही आपली सुनबाई अगदी सिद्ध करून दाखवतेय। शालिनी, तू आणि मी सुद्धा आपल्या राघवची एवढी काळजी घेणार नाही तेवढी आपली सुनबाई घेतेय। गजानना,
100 मुलींमधून कार्तिकेयासाठी मी शोधली ही मुलगी. थोडा श्रेय मलाही दे की. हा अगं आजी, सगळं श्रेय तुलाच आहे. माझ्यासाठी इतकी छान वहिनी तू निवडून आणली. बास बास, पुरे झालं माझं कौतुक. मी खरंच एवढं काहीच करत नाही. ही नोकरी मिळावी अशी राघवची खूप इच्छा आहे आणि त्याच्या मनासारखं व्हावं एवढीच फक्त मी प्रार्थना करते, बाकी काय. सुनबाई, परोपकारार्थम इदम शरीरम, म्हणजेच आपलं आयुष्य, आपलं शरीर हे परोपकारासाठी बनलेलं असतं. आणि तुझ्या बाबतीत ते सत्य वचन आहे. तुला 100 वर्षाचं आयुष्य लाभो बाळा. फॅन्टॅस्टिक. तुमची ॲप्टिट्यूड टेस्ट अगदी परफेक्ट झाली आहे. तुम्ही या जॉबसाठी योग्य आहात. येस, आय नो दॅट. तुमचा हाच सेल्फ कॉन्फिडन्सचं कौतुक करण्यासारखा आहे. आणि आमच्या संपूर्ण अनुभवात आज मी पहिल्यांदाच असा कॅन्डिडेट बघितलाय ज्याला ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये 98% मिळाले. 98%? दिस इज ब्रिलियंट. ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये 98% याआधी कोणालाच मिळालेले नाही. थँक्यू मॅडम. तुमचा नम्रपणा, बोलायची क्लॅरिटी, कॉन्फिडन्स हे सगळं खूप आउटस्टँडिंग आहे. अहो, ही सगळी देवाची कृपा आहे. अहो, तुमची ही काही मेहनत असेलच की. अर्थात आहे ना. मी माझी मेहनत कधीच कमी पडू देत नाही. पण जर देवानी मला बुद्धीच दिली नसती तर ही मेहनत तोकडी पडली असती. त्यामुळे मला जे यश मिळतं त्याचा दाता तो वर बसलेला परमेश्वर आहे. माझं सक्सेस मी स्वतः कमवते, कारण कुठलाही प्रॉब्लेम मला खूप इझिली सोडवता येतो. इनफॅक्ट कुठलेच प्रॉब्लेम्स माझ्यासमोर टिकू शकत नाही, कारण माझा प्रेझेन्स ऑफ माइंड, माझी अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी, माझी हाय IQ लेवल, या सगळ्याचं क्रेडिट मी स्वतःला देते. ओके. अँड वन मोर थिंग, मी माझ्या कामाच्या बाबतीत खूप पॅशनेट आहे. सो मला माझं काम बेस्टच लागतं आणि हाच माझा एम असतो. तुम्हाला माझ्याबद्दल आणखीन काही जाणून घ्यायचं? मी स्वतःबद्दल काय सांगणार? आपली वर्तणूक अशी असावी ज्याचं लोक कौतुक करतील. मला असं वाटतं मी स्वतःबद्दल काही बोलण्यापेक्षा माझं कामच बोलेन. वंडरफुल. बरं, मला सांगा तुमच्यातला एक पॉझिटिव्ह पॉईंट कुठला? जर माझ्यात एखादा निगेटिव्ह पॉईंट आला तर त्याचं रूपांतर पॉझिटिव्ह पॉईंटमध्ये मी करू शकेन. हाच माझ्यातला पॉझिटिव्ह पॉईंट आहे. माझ्यात फक्त पॉझिटिव्ह पॉईंट्सच. जर का कुठला निगेटिव्ह पॉईंट असेल तर तो शोधण्यात मला काहीही इंटरेस्ट नाही, बिकॉज इट्स टोटल वेस्ट ऑफ टाइम. तुमची यशाची व्याख्या काय? आपल्या वागण्यातून आणि कामातून सगळ्यांना आनंद देणं, सगळ्यांना सोबत घेऊन आयुष्यात प्रगती करणं, हीच माझ्यासाठी यशाची व्याख्या आहे. यश ॲज अन सक्सेस, बट व्याख्या मीन्स डेफिनेशन ऑफ सक्सेस. ओके, माझी सक्सेसची डेफिनेशन एकच आहे, नेहमी सगळ्यांच्या पुढे निघून जायचं आणि नेहमी विनर राहायचं, बाय हुक और बाय क्रुक. वेल डन. तुमचा मोटो काय आहे? नेव्हर स्टेप बॅक. माय मोटो, नेव्हर क्विट. मिस परांजपे, समजा आम्ही जर ही कंपनी तुमच्या नावावर केली तर तुम्ही काय कराल? वाव, इम्प्रेसिव्ह. वंडरफुल क्वेश्चन. मी या कंपनीची ओनर म्हणून या कंपनीच्या स्टाफसाठी खूप स्ट्रिक्ट रूल सेट करेन. त्यांना माझ्या कंट्रोलमध्ये ठेवेन. त्यांच्याकडनं सगळं काम खूप एफिशियंटली करून घेईन आणि मॅक्सिमम काम करून घेईन, सो दॅट ही कंपनी नेहमी नंबर 1 ला असेल. सगळ्यात आधी मी या कंपनीचं भविष्य उज्ज्वल बनवण्यासाठी मेहनत करेन. येणाऱ्या प्रत्येक कामाची जबाबदारी घेत संपूर्ण स्टाफला सोबत घेऊन पुढे जाईल. या कंपनीला नंबर 1 बनवीन आणि मगच ही कंपनी माझ्या नावावर होऊ देईल. फॅब्युलस. नाउ प्लीज राईट समथिंग ऑन द बोर्ड. शुअर.
ग, काय झालं? रमाचा इंटरव्ह्यू खूप वेळ चाललाय ना ग. सगळं ओके असेल ना? ऑफकोर्स नेहा, अगं ती रमा आहे आणि जिकडे रमा आहे ना तिकडे काहीच चुकणार नाहीये. आणि तसंही ती तिकडे इंटरव्ह्यू द्यायला थोडीच गेली, तिथे राघव बरोबर पंगे घ्यायला गेली. नाही, आत्ता ती राघवला नाही नडणार. उलट आत्ता ती स्मार्टली इंटरव्ह्यू देत असेल. सिलेक्ट व्हायचंय ना तिला इथे. पण मोना, जर हे दोघंही सिलेक्ट झाले ना, मे गॉड सेव्ह राघव. सो कसा झाला तुझा इंटरव्ह्यू? मी माझ्या परीने 100 नाही 200% प्रयत्न केले, त्यातच समाधान आहे मला. आता आतमध्ये जे जाणकार बसलेत ते जो काही निकाल देतील तो मान्य असेल मला. सो तुला हा जॉब मिळेल असं तुला वाटत नाहीये का? होप्स नाहीये? तू केपेबल नाहीयेस असं वाटतंय का तुला? मॅडम, हा एक इंटरव्ह्यू माझी कॅपॅबिलिटी नाही ठरवू शकणार. पण आपण अपेक्षा कधीच ठेवू नये. आपल्याकडे जे आहे त्याच्यात समाधान मानू. बोरिंग. कॉंग्रॅच्युलेशन मिस रमा परांजपे, तुमचं सिलेक्शन झालंय. वेल, थँक्स. एनिवेज, मला हा जॉब मिळणारच होता. अभिनंदन मॅडम. हार्टेस्ट कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर राघव पुरोहित, तुम्ही सुद्धा सिलेक्ट झालात. थँक्यू सो मच सर. तुमच्या दोघांचंही सिलेक्शन झालेलं आहे. अँड दी रेस्ट, बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर. वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन टू बोथ ऑफ यू. थँक्यू सो मच सर. मिस्टर पुरोहित, तुमचे विचार आजच्या पिढीपेक्षा खूप वेगळे आहेत, इंटेलिजंट आणि प्रामाणिक सुद्धा आहे. तुम्ही आमच्या कंपनीत जॉईन होताय हे आमचं लक आहे. ती सगळी देवाची कृपा आहे सर. सो वेलकम ऑन बोर्ड. तुम्ही उद्यापासून कंपनी जॉईन करू शकता. ऑल दी बेस्ट. थँक्यू सो मच सर. तुमचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. भेटूया उद्या. येतो. आता तू स्वतःला गुड लक विश कर रे, कारण उद्यापासून तू आहेस आणि मी आहे. नाही तू केलेल्या एक एक हॉरिबल गोष्टीचा रिव्हेंज घेतला ना, तर माझं नाव पण रमा परांजपे नाही. बहिणी, तुझ्या लक्षात आहे ना माझा वाढदिवस आलाय ते? मग असा कसा विसरेन मी तुझा वाढदिवस? आणि मला माहिती आहे, ह्या वर्षीच्या तुझ्या वाढदिवसाला तुला मस्तपैकी डिझायनर लेहंगा शिवून घ्यायचा आहे. तुला कसं माहिती? अगं मग सारखे त्या फोन मध्ये लेहंग्यांचे फोटोज बघत असते. ओळखणं काय कठीण आहे? तूच गो. दुसऱ्याच्या मनातलं समजून घेणं ना फक्त तुला जमतं पूजा. हे श्रुती, दाखव मला फोटो, लवकर दाखव. ये. हा बघ, मस्त आहे ना? हा, ए चकास. बरं का श्रुती, लग्नाच्या आधी ना मी पण एकदम लेटेस्ट फॅशनच्या साड्या नेसायचे, अशा जुळजुळीत. आणि माझे केस असे लांब दाट होते, तर 2 लांब साडा कसे शेपटे घालायचे मी. वाह आजी, क्या बात आहे. आजी, तुम्ही तरुणपणी खूप सुंदर असाल ना? तरुणपणी म्हणजे? ए शब्द मागे घे, आधी शब्द मागे घे. मी काय म्हातारी झाले? अजिबात नाही, तू अजूनही तेवढीच तरुण आणि सुंदर आहे. श्रुती, आयडिया.
माझ्याकडे ना मी एक माझी मस्त लग्नाची साडी जपून ठेवली आहे. त्या साडीचा लेहंगा शिवूया तुझ्यासाठी. आणि कलरची साडी सॉलिड आहे सर. अरे मग इकडे इकडे. शालिनी, ए शालिनी, लवकर ये ग. आले आले. माझं एक काम करशील प्लीज? हा, माझ्या खोलीत जा, कपाट उघड, त्यात वरच्या कप्प्यात एक साडी आहे राणी कलरची, ती घेऊन ये लगेच. आणते. हा, मला आणखी दाखव फोटो. हे बघ आई. हा, हीच आहे ना साडी? हीच आम्हाला. हा, ही बघ ही साडी. आजी कसली मस्त साडी आहे ग आजी. माझं ठरलंय मी ह्याच साडीचा लेहंगा शिवणार आहे. बघू ना. अच्छा, म्हणून साडी हवी होती. ठीक आहे, आता या साडीला मी छानसे घुंगरू लावून देईन. चालेल. हा, पूजा तुझ्या शिंप्याकडे घेऊन जा आणि हिच्यासाठी मस्त लेहंगा शिवून आणा. चालेल. ये अश्विनी. ताई आले. यायचं का आम्ही? माधवा ये ये ये. या, बस या, बरं ये. ये ये अश्विनी. अश्विनी बस हो. श्रुती, अगं राघव कुठे दिसत नाहीये. हा, आला का नाही तो? त्याच्या नोकरीचं काही कळलं की नाही? त्यात न कळण्यासारखं काय मामा. आता आपला राघव जिथे कुठे जाईल तिथे सगळ्यांना जिंकूनच यायला. शालिनी, ते तर आहेच रे. अरे म्हणून तर त्यानं आम्हालाही जिंकून घेतलाय. काय अश्विनी? घ्या घ्या आणि घ्या. अरे राघव आला. दादा इंटरव्ह्यू कसा झाला? बोल ना. राघव, मिळाली ना नोकरी? अरे बोल ना राघवा, काय झालंय? तुम्हाला काय वाटतंय? प्रश्नाचं उत्तर प्रश्नांनी द्यायचं नाही. पटकन सांग काय झालंय ते. बरं, आजी अगं आईची प्रार्थना, वहिनी आईचे उपवास, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत माझ्यासोबत. एवढं बळ पाठीशी असताना अर्थातच नोकरी मिळाली मला. आबा पाया पडतो. आयुष्यमान भव. आई सुखी भव. आजी किती नमस्कार करशील. तू तर माझा BFF आहे. BFF म्हणजे? तुम्हाला नाही कळणार हो, आमची तरुण लोकांची भाषा आहे. बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर. आता मस्त DJ पार्टी व्हायला पाहिजे. आजी पार्टी? पेढे बर्फी द्यायला पाहिजेत ना, नोकरी मिळाली त्याला. हो, मी आणलेलीच आहे बर्फी. घ्या. दादा हा वाक ना. नाही. दादा वाक ना. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. राघवला नोकरी मिळाली आहे म्हणजे लग्नाच्या तयारीला लागायला काही हरकत नाही. काय अश्विनी? आबा आजी, आज तिकडे इंटरव्ह्यूला अजून एक व्यक्ती होती माझ्यासोबत. कोण? अहो गिरीश परांजपे, त्यांची मुलगी रमा परांजपे. तिलाही मिळाली आहे नोकरी. म्हणजे ती तिखट मिरची? दादा म्हणजे तुम्ही दोघं एकाच ऑफिसमध्ये काम करणार? हो. वा, चांगलं आहे. आबा गिरीश परांजपे ना खरंच ग्रेट आहेत. म्हणजे एवढे मोठे बिझनेसमॅन आहेत तरी स्वतःच्या मुलीला नोकरीचा अनुभव घ्यायला सांगितला. राघवा, अशा चांगल्या माणसांचाच आदर्श ठेव बाळा. हो. BFF,
तू त्या मुलीपेक्षा जास्तच चांगला इंटरव्ह्यू दिला असेल नाही का, म्हणून तुला ही नोकरी मिळाली. अभिषेक बाबा काय झालं, कशाला रडतोय? अरे सांग ना काय झालं. रडू नको, मला सांग मला सांग. हा तुला चॉकलेट मिल्कशेक देऊ? हा मग तुला चॉकलेट देतोय, माझ्याकडे आहे. हे बघ चॉकलेट. नको. अभिषेक काय झालं, का रडतोस तू? रमाताई काय झालं अभिषेक, सांग ना मला, काय रडतोस तू, सांग मला. मला ललिता काकू असं का म्हणाल्या? ललिता काकू काय म्हणाल्या? ललिता काकू त्या म्हणत होत्या की मी अनाथ आहे. मी तुझा, गिरीश काकांचा, लावण्य काकूचा कोणी लागत नाही असं म्हणाली ती? हो, त्या म्हणत होत्या की तू माझी खरी बहीण नाही आहेस.